पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली। त्यानंतर मोदी यांनी भारताच्या न्यायव्यवस्थेत क्रांती आणणारे कायदे अंमलात आणले। या कामी मोदींना भक्कम साथ लाभली ती गृहमंत्री अमित शाह यांची। मोदींनी संसदेत कायदे पारित केले तर शाह यांनी त्या 3 नवीन गुन्हेगारी कायद्यांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करण्यासाठी अपार मेहनत घेतली। आता हरियाणाच्या चंदीगडमध्ये हे कायदे पूर्णपणे यशस्वीरित्या लागू करण्यात आलेत। सविस्तर बातमी पाहूया त्याआधी आपण जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे 3 नवे कायदे मोदी सरकारने केले। आता याची अंमलबजावणी शाह यांच्या देखरेखीत यशस्वीपणे सुरू झाली आहे। याविषयी माहिती देताना अमित शाह यांनी सांगितलं, नवीन कायद्यांच्या अंमलबजावणीनंतरच्या 4 महिन्यात 11 लाखांहून अधिक FIR दाखल करण्यात आलेले आहेत। त्यातील 9500 प्रकरणात निकाल लागलेला आहे। या प्रकरणातील दोष सिद्ध होण्याचा दर 85% अधिक आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कायदे पारित करताना देशातील जनतेला लवकर न्याय मिळावा हे उद्दिष्ट ठेवलं। आता या कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत आहे। यावर मोदी म्हणाले की तारीख पे तारीखचे दिवस आता संपलेत। आता नव्या भारतात जलद न्याय दिला जाईल। नवीन कायद्यांमध्ये महिलांच्या आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र प्रकरण जोडण्यात आलेलं आहे। याबाबत अमित शाह यांनी सांगितलं की नव्या कायद्यांमध्ये पहिल्यांदाच दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारी यांची स्पष्ट व्याख्या करण्यात आली आहे। या नवीन कायद्यांमुळे जलद न्याय मिळेल आणि गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल। नवीन कायद्यानुसार नागरिकांना 90 दिवसात त्यांच्या FIRचा प्रगती अहवाल देणं बंधनकारक करण्यात आलंय। यामुळे खटल्याची प्रगती काय आहे याची माहिती सहजतेने उपलब्ध होतीये। याशिवाय E-FIR व 0 FIR दाखल करण्यासाठी आता पोलीस ठाण्यात जाण्याची गरज उरणार नाहीये। यात देखील नागरिकांसाठी सुलभता मिळालेली आहे। या कायद्यांविषयी अमित शाह म्हणाले, 160 वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी बनवलेले जुने कायदे नागरिकांच्या न्यायासाठी नव्हे तर ब्रिटिश राजवटीचं संरक्षण करण्यासाठी होते। पंतप्रधान मोदींनी भारतीयांसाठी भारतीय संसदेत बनवलेले 3 नवीन कायदे नागरिकांच्या न्याय व सुरक्षेसाठी तयार केलेले आहेत। नवीन भारताच्या संकल्पनेनुसार पोलीस, कारागृह, न्यायपालिका, सरकारी वकील आणि फॉरेन्सिक ही जी न्याय प्रणालीतील 5 खांब आहेत त्या खांबांचे अमित शाह यांनी आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न केला। फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचा वापर अनिवार्य करण्यात आला। या कायद्यांच्या अंमलबजावणीपासून आतापर्यंत 11,34,698 अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालंय। दरम्यान पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताच्या 145 कोटी लोकांचा सन्मान, मालमत्ता व घटनात्मक अधिकार यांचं संरक्षण करणारी गुन्हेगारी न्याय व्यवस्था आता संपूर्णपणे भारतीय झाली असल्याचं मत जाणकारांनी व्यक्त केलंय। आता नव्या कायद्यांमुळे न्याय व्यवस्था जलद झाली आहे। आता या 3 कायद्यांवरती तुम्हाला देखील काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये तुमची प्रतिक्रिया देखील नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही तुमच्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।